आजपासून सुरू होते एक नवीन भावनिक आणि रोमॅन्टिक प्रवास. अडाणी बायको, एका साध्या निरागस मुलीची आणि एका कठोर पण मनाने वेगळ्या असलेल्या माणसाची ही कथा आहे, जिथे प्रेम हळूहळू जन्म घेत आणि भावना शब्दांपेक्षा जास्त बोलतात. पहिला भाग आजच येणार आहे. तुमच्या सपोर्टशिवाय ही कथा पूर्ण होऊ शकत नाही. लाईक करा, कमेंट करा आणि सिरीज नक्की फॉलो करा. तुमचं प्रेमच पुढच्या भागाचं बळ आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात नाव घेतले की आदराने डोकं झुकावं अशी एकच ओळख होती. अजित नवनाथ पवार उर्फ दादासाहेब. गरिबीच्या चिखलातून स्वतःच्या जिद्दीवर उभं राहिलेलं हे नाव आज केवळ एक व्यक्ती नव्हतं, तर एक विश्वास होतं. एक ताकद होती. प्रगतशील शेती, मोठमोठ्या उद्योगांमध्ये जम बसवलेला आणि राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेला असा हा दादासाहेबांचा दबदबा संपूर्ण पंचक्रोशीत जाणवत होता. बारामतीच्या सुपीक मातीत उभा असलेला त्यांचा टोलेजंग वाडा म्हणजे जणू एखादा राजवाडाच. 4 एकर जागेत पसरलेला तो मातोश्री निवास. आजूबाजूला हिरव्यागार ऊसांच्या शेतांनी नटलेली जमीन, मध्ये उभा असलेला दिमागदार बंगला. पाहणारा क्षणभर थबकून जाईल असं त्यांचं रूप होतं. या बंगल्यात राहत होतं एक मोठं पण तितकंच प्रेमळ कुटुंब. दादासाहेबांची जीवनसाथी सुनंदा पवार. साधी, शांत, पण घराला प्रेमाने बांधून ठेवणारी स्त्री. घराचे खरे आधारस्तंभ म्हणजे त्यांचे वडील नवनाथ पवार. कडक शिस्त पण तितकंच मायेचे सावट असलेले. अजित यांनी आपल्या आईच्या आठवणीत बांधला गेलेला हा बंगला. या बंगल्यात राहत होते सुनंदा पवार, आजी त्यांची पत्नी. स्वभावाने एकदम त्यांच्यासारखी, मनमिळावू, साधी, प्रेमळ. या दाम्पत्याला 2 मुलं. एक मुलगा पार्थ पवार आणि एक मुलगी मानसी पवार. त्यांचे लहान भाऊ रोहित पवार, त्यांच्या पत्नी अंकिता पवार, त्यांच्या 2 मुले, एक यश आणि दुसरा मुलगा सम्राट. दोघेही कॉलेज स्टुडंट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या घराचा आधारस्तंभ होते अजित यांचे वडील नवनाथ पवार. आता ते सगळ्या कामातून रिटायर जरी झाले असले तरी त्यांचं सगळ्यांवर बारीक लक्ष असे. कडक शिस्तीचे तेवढेच प्रेमळ असे नवनाथ होते. असे एक गुण्यागोविंदाने नांदणारं पवार कुटुंब. पार्थ हा वडिलांच्या स्वभावाच्या एकदम उलट. नेहमी नाकाच्या शेंड्यावर राग असणारा, पैशाची घमंडी असणारा, दारू आणि पोरी या दोन्ही त्याच्या कमजोरी असलेला. मित्र फक्त त्याच्या पैशासाठी मागे पुढे करणारे. बाकी मग जीवाभावाचा फक्त एकच मित्र सुशांत. गरिबा घरचा असला तरी पारचा लहानपणीपासून अगदी जिगरी दोस्त. पण सुशांत एकदम समंजस आणि निस्वार्थी. आजपर्यंत पार्थला कितीतरी अडचणीतून त्यानेच बाहेर काढले होते. असं म्हणता येईल की सुशांत हा पारची ढाल होते. सुशांत प्रत्येक वाईट लोकांपासून पार्थला लांब ठेवायचा काम पाहायचा. ऊसापासून साखर बनवण्याचा मोठा कारखाना, तयार होणारा माल देशभर आणि देशाबाहेरही पाठवला जात असल्याने व्यवसाय खूप मोठा आणि विस्तारलेला होता. कंपनीचं मुख्य ऑफिस मायानगरीत असल्यामुळे पार्थ आणि सुशांत मायानगरीतच राहत होते. सुशांतला पार्थने आपल्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर घेतलं होतं, त्यामुळे दोघेही तिथेच काम आणि राहणं सांभाळत होते. अजितांची मुलगी मानसी बारामतीमध्येच शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. आयुष्यात स्वतःच्या मेहनतीवर मोठं नाव कमवून लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं तिचं स्वप्न आहे. दिसायला हिरोईनलाही लाजवेल असं रूप होतं, पण अभ्यासाशिवाय तिने कधी कोणाकडे पाहिलंही नाही आणि कोणी स्वतःहून तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय गळ्यात घातलेच म्हणून समजा. ब्लॅक बेल्ट होती ती कराटेमध्ये, पण गरजवंतांना नेहमीच मदत करणारे. यश आणि सम्राट दोघेही घराची जान. लहान असल्याने सगळ्यांचे लाडके, पण इतकेच मस्तीखोर पण होते. रडणाऱ्याला पण हसतील इतके गोड होते. अंकिता आणि सुनंदा आपल्या संसारात रमलेल्या. घर मूल सांभाळण्यात आयुष्य आनंदाने घालत होत्या. रोहित पवार हे भावाला प्रत्येक कामात मदत करणारे, प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष देऊन काम करून घेणारे ते होते. म्हणून तर अजित पवार म्हणजे दादासाहेब एवढा मोठा डोलारू सांभाळत होते. सोलापूर, कोल्हापूर, मायानगरी, सुरतमध्ये त्यांच्या फॅक्टऱ्या होत्या. गावाकडे 150 एकर बागायत शेती होती. पॉलिटिक्समध्ये असल्याने घरी मोठमोठ्या हस्तीचे येणे जाणे चालूच असायचे. घरात लक्ष्मी पाणी भरत होती, पण माणसांचे पाय मात्र जमिनीत घट्ट रोवले गेले होते. मोठेपणाची थोडीही घमेंडी पाहायला मिळत नव्हती. पार्थ कसाही असला तरी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर कधीच नव्हता. त्याची सगळी भावंडं त्याची जीव की प्राण होती. आज पवार बंगल्यात सकाळपासून खाद्यपदार्थांचा घमघमाट सुटला होता. आज त्यांचा पार्थ बरोबर 3 महिन्यांनी घरी येणार होता. जो कामाचा व्याप वाढल्याने त्याचं जास्त घरी येणं होत नव्हतं, पण आला की सगळे लाड पुरवून घ्यायचा. घरातला मोठा, त्यात नेहमी घरापासून लांब असल्याने तो जेव्हा घरी यायचा तेव्हा आई आणि काकी त्याच्या खातिरदारी करण्यात मग्न असायच्या.
आज आम्हाला कोणी नहाईसाठी विचारणार आहे की नाही? मानसी थोडी चिडत बोलते. हो ना, हा दादा कधीतरी येतो आणि सगळे फुटेज त्याला मिळतं. यश नाक मुरडत बोलतो. हा नाही तर काय, घरात सगळ्यात छोटा मी असून कोणी माझे लाडच करत नाही. सम्राट पण तोंड पाडून बोलतो. तिघे डायनिंग टेबलवर बसून नाश्त्याची वाट बघत होते. पण या दोघींना किचनमधून फुरसत मिळेल तर ना. अगं आई, दादा रात्री येणार आहे आणि तुम्ही आतापासूनच काय तयारीला लागलात? माणसे चिडून किचनमध्ये जात बोलते. अगं बाई, सगळ्या कामांमध्ये हरवून जातात. हो ना, आणि लेकरो 2 दिवसासाठी येत आहे आणि लगेच निघून जातात आणि काही करता येत नाही त्यांच्यासाठी. अंकिता पण आनंदात बोलतात. अरे पण तुमची 3 दुसरी लेकरं उपाशी आहे त्याचं काय? मानसी आईच्या गळ्यात हात घालत बोलते. चल झालं माझं, देते तुम्हाला नाश्ता. अंकिता बोलत बाहेर जातात. भूक लगी खाना दो, भूक लगी खाना दो. सम्राट आणि यश प्लेट वाजत ओरडत असतात. बास करा तुमची नाटकं. रोज तर तुमचेच लाड होतात ना, तरी एक दिवस लक्ष नाही दिलं की घर डोक्यावर घेतात. अंकिता सगळ्यांना ओरडत हसत होत्या. सगळे हसतच नाश्ता करतात. हॉटेल शौर्यवाडामध्ये मीटिंगसाठी सगळेच जण जमा झाले होते. तेवढ्या टक टक आवाज करत एक हस्ती तिथे येते. दिसायला एकदम रुबाबदार, आत्मविश्वास तर चेहऱ्यावरच धडकत होता. बरोबर टाईमवर तो आला होता. तिथे बसलेला प्रत्येक जण त्यालाच पाहत होता. राजबिंडा शोभत होता. हॅलो एव्हरीवन, त्याने सगळ्यांना हसून अभिवादन केलं. हॅलो मिस्टर पवार. सगळे त्याला अभिवादन करतात. थोड्याच वेळात तो त्याच्या बोलण्याने तिथे असणाऱ्या सगळ्यांवर प्रभाव पडतो की ती डील स्वतःच्या कंपनीला मिळवून देतो. ज्या रुबाबात तो आला होता त्याच रुबाबात तो तेथून बाहेर पडतो. हाय हँडसम, तुला जर वेळ असेल तर आपण थोडं एन्जॉय करू शकतो का? एक मुलगी पारजवळ येऊन त्याच्या गळ्यावर बोट फिरवत बोलते. पार्थ डोळे बंद करून घेतो आणि एका झटक्यात तिला आपल्या अंगावर ओढतो. पार्थ पवार, पार्टी आणि सेक्सी मुलगी यांना कधीच नाही म्हणत नाही. चल निघायचं. पार्थ लगेच त्या मुलीच्या कमरेत हात घालून तिला आपल्यासोबत घेऊन जायला लागतो. पार्थ नुकताच फ्लॅटमध्ये चालला होता तितक्यात त्यांच्या सोसायटीमध्ये राहणारी मोना, जी खूप दिवसांपासून त्याच्यावर नजर रोखून होती, ती त्याला येऊन चिकटते. मग काय रंगीन पार्थ लगेच त्याच्या मध्ये हो मिळवतो आणि तिच्यासोबत जायला निघतो. अरे कुठे? आपल्याला गावी जायला निघायचं आहे. आई वाट पाहत असतील. तुझे हे कारनामे घरी समजले तर जोड्याने मारतील तुला पण आणि मला पण. सुशांत त्या दोघांना आडवत बोलतो. चिल ब्रो, तू बॅग भरायला घे. मी हा गेलो आणि हा आलो. पार्थ सुशांतला समजावत मोनाला उचलून घेऊन जातो. मोना सुशांतला पाहून खुशी हसत असते. इतक्या दिवस सुशांत तिला त्याच्या आसपास फिरकू देत नव्हता, पण आज तिने बाजी मारली होती. सुशांतला तर कुठे पळून जावं असं वाटत होतं. पारसाठी हे सगळं नॉर्मल होतं. प्रेम काय असतं, भावना काय असतात याचा आणि त्याचा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. सुशांतला त्याची खूप काळजी वाटायची, कारण आतापर्यंत त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक मुलगी ही त्याचा पैसा पाहून आणि त्याच्या रूपावर भाळून त्याच्या आयुष्यात आली होती. त्यांना फक्त पारच्या जीवावर ऐश करायची होती. बाकी पार्थबद्दल काही वाटत नव्हतं. वाढत्या वयात असणारं आकर्षण आणि त्याची ओढ यामुळे पार्थ चुकीच्या मार्गाला लागला होता. त्याने कधीच कोणावर जबरदस्ती केली नव्हती. त्याला पाहून पोरे त्याच्या जवळ येत असत. पण त्याच्या आयुष्यात लवकरच अशी मुलगी येणार होती की जी त्याला नको नको करून सोडणार होती. पारच्या चेहऱ्यावर काहीतरी मोठा पराक्रम केल्यासारखा विजयी आनंद दिसत होता. साल्या, तुला लाज नाही वाटत का? कधीही कुठेही सुरू होतं. माझी तर लाज बाळग की. सुशांत चिडून हातात असलेली पाण्याची बॉटल त्याच्याकडे भिरकावत बोलतो. चिल भावा, एवढे काय मनाला लावून घेतो? तुला तर माहीत आहे बाटली आणि बाई याला मी कधीच नाही म्हणत नाही. त्यात ती स्वतःहून माझ्या गळ्यात पडली तर मी कशाला मागे हटू? निर्लज्ज आहेच एक नंबर. आता गावी गेलो की आधी दादासाहेबांना सांगतो, तुमच्या मुलाचे हात पिवळे करा आधी. उतावळा झाला आहे खूप. सुशांत अजूनच चिडून बोलतो. तुला काय वाटतं लग्नानंतर मी सुधारेल? नो वे. पार्थला मुठीत ठेवणारी अजून जन्माला आली नाही आणि कधी येणारही नाही. तो तोऱ्यात बोलतो. असेल, नक्की असेल, जी तुझ्या सारख्या मोकाट सुटलेल्या माणसातल्या जनावराला नीट पदराशी बांधून ठेवेल. सुशांत पण त्याला चिडवत बोलतो. मी मोकाट सुटलेला जनावर काटेचम तुला दाखवतोच, असं म्हणून तो त्याच्या मागे त्याला मारायला पळतो. अजिबात माझ्याजवळ यायचे नाही हा. आधी आंघोळ कर, आपल्याला जायला उशीर होतोय. सुशांत पुढे पळत बोलतो. पार्थ पुढे काही बोलणार तोच त्याच्यासमोर मोना आपले कपडे नीट करत आले. हाच पार्थ पळता पळता थांबून लगेच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. यू आर सो हॉट. पार्थ तिच्या गालावरून बोट फिरवतो. अँड यू टू बेबी. मोनाही त्याच्या मादक चेहऱ्यावर आपली बोटं फिरवत मादक आवाजात बोलते. साल्या, बंद कर तुझी नाटकं, नाहीतर खरंच डोकं फोडेल. सुशांत हातात
बाजूला पडलेला झाडू हातात घेत बोलतो, जानू तुझ्या मित्राला सांग ना, कशाला उगाच कबाब में हड्डी बनतोय. मोना पार्थला अजूनच जवळ खेचत बोलते, कबाब में हड्डी काय, थांब तुला दाखवतो. सुशांत असं म्हणून तिला मारायला तिच्या मागे पळतो. ती पारच्या मागे पुढे पळत असते. सोबतच सुशांतला शिव्या पण घालत असते. शेवटी ती पटकन पळत जाऊन दरवाजा उघडून बाहेर पडून जाते. तिला पळत गेलेले पाहून सुशांत थांबून गुडघ्यावर हात टेकून जोरजोरात श्वास घेत असतो. त्याला बघून पार्थ त्याला हसत असतो. थोड्या वेळात तोही हसायला लागतो. सालिया, काय काय कामं करावी लागतात तुझी, मित्र नाही केअरटेकर बनवून ठेवलाय मला. सुशांत हसतच त्याला बोलतो. पार्थ हसत त्याच्याजवळ जायला बघतो. अजिबात नाही हा, आधी आंघोळ कर, मग काय ते तुझे मित्र प्रेम दाखव. सुशांत त्याच्यापासून दूर होत बोलतो. तरी पार्थ मुद्दाम त्याच्याजवळ यायला बघतो. तसा तो पटकन त्याच्या रूममध्ये जाऊन दार लावून घेतो. पार्थ त्याला हसतच त्याच्या रूममध्ये निघून जातो. थोड्या वेळात दोघे गावासाठी निघून जातात. गुढीपाडवा असल्याने सुशांत आणि पार्थ गावी येत होते. त्यांच्या गावात दरवर्षी पूर्ण गावातून हिंदू नववर्षानिमित्त भव्य मिरवणूक काढली जात असे. खूप आगळा वेगळा सोहळा त्या दिवशी पाहायला मिळत असे. गावातल्या या कार्यक्रमाची सुरुवात गावाची मानाची पहिली गुढी पवारांच्या हाताने उभारून केली जात असे. या गावाची परंपरा होती. नवनाथ पवार इतके वर्ष ते करत आले होते. आता हा मान अजित म्हणजे पारचे बाबा यांना मिळाला होता. याच कार्यक्रमासाठी पार्थ आणि सुशांत निघाले होते. पार्थ, तुला कधी कोणासोबत प्रेम नाही झालं का, म्हणजे तू कधीच कोणावर प्रेम नाही केलं. सुशांत गाडी चालत बाजूला बसलेल्या पार्थवर नजर टाकत बोलतो. पार्थ गाडीत बसून खिडकीतून बाहेर बघत एका हाताने सिगारेट ओढत त्याचा धूर बाहेर सोडत त्याचं बोलणं ऐकत होता. सुशांतने प्रश्न विचारताच पार्थने हातातल्या सिगारेटचा धूर बाहेर सोडला आणि किंचित गालात हसत त्याला उत्तर दिले. आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक पोरी फक्त माझ्या पैशावर, माझ्या व्यक्तिमत्वावर भाळून माझ्याजवळ आल्या. मी त्यांच्याजवळ कधीच नाही गेलो. त्यांना फक्त त्यांची गरज भागवायची होती. मला अशी मुलगी पाहिजे जी माझ्या मागे नाही, मी तिच्या मागे लागलो पाहिजे. जिला पाहता क्षणीच हृदयात काहूर माजलं पाहिजे. जिचं रूप स्वर्गातल्या अप्सरेला पण लाजवेल असं असलं पाहिजे. जिला माझ्या पैशापेक्षा माझ्या जास्त रस असला पाहिजे. आणि मला माहीत आहे अशी मुलगी मला जन्मात तरी भेटणं मुश्किल आहे, जी पार्थ पवारला वेळ लावेल. पार्थ हातातील सिगारेट बाहेर फेकत बोलतो. भेटेल, लवकर भेटेल. तुझ्यासारख्या अवखळ वाऱ्याला थांबवायला नक्कीच कोणीतरी अलवार साजणी असणार, माझं मन सांगतंय. सुशांत गालात हसत बोलतो. दोघे काही तासात घरी पोहोचतात. भव्य मातोश्री निवास दिमाखात उभा होता स्वागतासाठी. गेटमधून गाडी आत जातच होती की कोणीतरी मुलगी पार्थला जाताना दिसली. अंधार झाला होता आणि लाईटच्या प्रकाशात फक्त तिची झलक दिसली. सायकलवर होती ती. वाऱ्यावर उडणारे केस आणि तिच्या कानात हलणारा झुमका त्याला चालत्या गाडीच्या वेगातही दिसला. स्टॉप! पार्थ जोरात ओरडला. सुशाने जागेवरच करकोचून ब्रेक मारला. पागल आहेस की काय, असं कोण ओरडतं? सुशांत घाबरून आणि वैतागून बोलतो. ती मुलगी. पार्थ पटकन गाडीतून खाली उतरून इकडे तिकडे पाहत बोलतो. पण त्याला ती कुठेच दिसत नाही. आपल्याला भास झालं की काय असा विचार करत तो केसातून हात फिरवत उभा राहतो. ओ साहेब, ही मायानगरी नाही, बारामती आहे आपली. इथं मुलगी आणि बाटली दोन्ही विसरायचे. आधीच काम सांगून 2-2 महिने गावी येत नाहीस आणि मलाही येऊ देत नाहीस. आता आलास तर त्या गोष्टी दोन्ही डोक्यातून काढून टाक. चला बसा गाडीत, घरी सगळे वाट पाहत असतील. सुशांत जरा रागवतच बोलतो. पार्थ मात्र भास होतो की खरं याचाच विचार करत गाडीत बसतो. घराच्या समोर मोठं अंगण होतं. अंगणाच्या मध्यभागी मोठी तुळस होती. आजूबाजूला फुलांची फळांची झाडं, बसायला बाग. बागेत एक मोठं कारंजळ, ज्यात रात्री दिसणारी रंगबेरंगी लाईट पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकत असे. पार्थ खाली उतरला आणि लगेच घरात पळत सुटला. गाडीचा आवाज आला तसा आई आधीच बाहेर आल्या होत्या. दोघा मायलेकांची भेट दारातच झाली. आई! पार्थ आवाज देत आईच्या गळ्यात पडला. अरे माझं बाळ, किती बारीक झालंय. आईची आठवण येते की नाही तुला? सुनंदा पवार डोळ्यात पाणी आणून बोलतात. आई, तू दरवेळी हेच बोलते, कधीतरी तुला मी जाडजूड वाटतो का गं? पार्थ तोंड पाडून बोलतो. आईला आपली मुलं नेहमीच बारीक वाटतात. जोपर्यंत ती तिच्या हाताने खाऊ घालत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नाही. अंकिता पवार तिथेच बोलतात. हातात आरतीचं ताट होतं. आईने पार्थला ओवाळलं. तसं त्याने आईला आणि काकींना नमस्कार केला. मी पण आहे तुमच्यासोबत, कोणाला विचारत नाही.
मागून येणारा सुशांत उगाच रागात बोलतो. तुला विसरायचं ठरवलं तर विसरता येणार नाही आमचा पार्थ. आम्ही तुझ्या जीवावर तर ठेवलाय. सावली आहे तू त्याची, आणि सावलीला कधीच दूर नाही करता येत. आईने गोड हसून सुशांतला ओवाळलं. त्यानेही दोघींच्या पायाला वाकून नमस्कार केला. दादासाहेब कुठे आहेत? पार्थ घरात येत विचारतो. नजर सगळीकडे फिरत होती. अजून कुठे असणार? सभा भरली आहे राजांची, आई हसून बोलतात. रोज गावातले गावकरी वाड्यावर आपल्या समस्या घेऊन येत असत. दादासाहेब आणि रोहित सगळ्यांना जमेल तशी मदत करत होते. गावातल्या प्रत्येक कामाची खबर दादासाहेबांना असायची. पार्थ आणि सुशांत लगेच तिकडे गेले. एका हॉलमध्ये सगळे गावकरी मंडळी जमली होती. हे दोघे तिथे जातात. दादासाहेब आणि रोहित यांना नमस्कार करतात. गावच्या लोकांना हात जोडून नमस्कार करतात. गावची मंडळी दादासाहेबांचा निरोप घेऊन निघून जातात. काय मग चिरंजीव, जरा जास्तच उशीर केला पोचायला? दादासाहेबांनी पारच्या गळ्यात हात टाकत विचारलं. ते मीटिंग होते आमची म्हणून थोडा उशीर झाला. पार्थ नजर चोरत बोलतो. असू द्या, कामच करा. नाव खराब होईल अशी कामं करू नका म्हणजे झालं. दादासाहेब नजर रोखत बोलतात. दादासाहेब चालायचं. थोडाफार तरुण पिढी आहे. रोहित समजवण्याच्या सुरात बोलतो. तेच तर, गरम रक्त आहे. उगाच हातून चुका होऊ नयेत म्हणजे मिळवलं. बाकी सुशांत, तुझं लक्ष असताना नीट नाही म्हणजे तू शहाणा आहेस म्हणून तुझ्या जीवावर आम्ही इथं निवांत आहोत. नाहीतर हा नाकावर राग घेऊन काय करेल काही भरोसा नाही. दादासाहेबांनी सुशांतवर नजर टाकत विचारलं. हो दादासाहेब, माझं लक्ष आहे त्याच्यावर. सुशांत पटकन बोलतो. सगळे बोलत बोलत बाहेर येतात. मानसी, सम्राट, यश सगळे येऊन त्याला बिलकले. 3 महिने तो आलाच नव्हता. आपल्या दादाला पाहून मन भरून आलं होतं. भावंडाचं प्रेम पाहून सगळेच खुश झाले. आपल्यानंतर आपली मुलं हे आपलं घर असंच बांधून ठेवतील याची खात्री पटली. आजोबांना नमस्कार केला. थोडा वेळ थांबून सुशांत घरी जायला निघाला. कोणीतरी होतं त्याच्यावर नजर ठेवून, पण बोलायला पुढे आलं नाही. दादा, मी सांगितलेलं सगळं सामान आणले ना तू? मानसी विचारते. हो बाबा, आणलं आहे. न आणून सांगतो कोणाला? उगाच डॉक्टरबरोबर पंखा कोण घेणार? पार्थ तिला हसून बोलतो. तशी ती लगेच त्याला बिलकते. बाळा, जेवण करून गेला असता तर. अंकिता काकी जात असणाऱ्या सुशांतला बोलतात. परत कधीतरी काकी, आज आई वाट पाहत असेल. ती पण कधी येतोयस म्हणून सारखा फोन करत होती. सुशांत हसून बोलतो आणि जायला निघतो. आज पार्थला काय खावं आणि काय नको असं झालं होतं. सगळंच त्याच्या आवडीचं होतं. आज तर काकी आणि आई त्याचेच लाड करत होते आणि बाकी तिघे एकमेकांकडे तोंड पाहत बसले होते. बराच वेळ सगळ्यांशी बोलून पार्थ आपल्या रूममध्ये आला. फ्रेश होऊन बेडवर पडला. त्याला राहून राहून तेच झुमके आणि तेच लांब सडसडीत केस आठवत होते. त्याच विचारात त्याला कधीतरी झोप लागली. आज सकाळी सगळ्यांची गडबड चालू होती. पाडवा असल्याने सगळीकडे नवचैतन्याचं वारं वाहत होतं. पवारांच्या घरी कामाची लगबग चालू होती. सूर्याचं दर्शन होण्याआधीच थोर मोठी मंडळी अंघोळ वगैरे करून बसली होती. मानसी आणि तिची मैत्रीण बाहेर रांगोळी काढत होत्या. अगदी सुरेख अशी रांगोळी रेखाटली होती. सप्तरंगाची उधळण केली होती जणू. पार्थनेही लवकर उठून सवयीप्रमाणे जिममध्ये जाऊन घाम येईपर्यंत कसरत केली. घर आधुनिक पद्धतीने बांधलं असलं तरी काही गोष्टी जाणून बुजून जुन्या पद्धतीच्या ठेवल्या होत्या. त्यातीलच एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांचं आंघोळीचं न्हाणीघर. मध्यभागी मोठा चौकोनी आकारात कोरलेला दगड होता. बाजूला मोठी दगडात बांधलेली टाकी आणि पाणी तापवायला ठेवलेला तांब्याचा बंब. लहानपणी सगळी भावंडं तिथेच आंघोळ करायचे. ते घराच्या मागच्या अंगणात होते. आताही कधी कधी पार्थ मनात आले की तिथेच आंघोळ करायचा. एक वेगळ्याच प्रकारचे सुख होतं त्यात. राजा महाराजा असल्याचं फील येत होतं. आजही पार्थ खूप दिवसांनी तिथे आंघोळीला आला होता. सगळ्यांना माहीत असायचं तो आला की एकदा तरी तिथे आंघोळ करायचा. बाकी वेळेस दादासाहेब आणि रोहित सोडले तर कोणी तिथं जात नव्हते. आजही पार्थ तिथे आला होता. आंघोळ अर्धी झालीच होती. तोंडाला साबण लावत होता. शी 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 सॉरी कोणाचा तरी मधुर आवाज कानी पडला. पायातल्या पैंजणाचा आवाज आला. पार्थने पटकन तोंडावर पाणी मारलं. अंगावर बाजूला ठेवलेला टॉवेल टाकून बाहेर आला. इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हते. काय चालले आहे हे? कालपासून कोणी आहे जे माझ्या अवतीभोवती आहे पण मला दिसत नाही. कोण असेल? आणि तिने या पार्थ पवारला पाहून काय म्हणाली? शिशी, तिची ही हिंमत! अडाणी असणार कोणतरी. नाहीतर या पार्थला पाहून
कोण मुलगी गहाळ होणार नाही असं होतच नाही. शोधावं लागेल लवकरच ही मिसेस इंडिया कोण आहे जी माझ्यासोबत लपाछपी खेळत आहे. पार्थ विचार करत करत राहिलेली आंघोळ करतो. सगळे खाली तयार होऊन पूजेसाठी तयार होऊन बसले होते. आजोबांनी देवाची पूजा केली. सगळ्यांना प्रसाद देत होते तर त्यांची नजर पार्थला शोधत होती. पार्थ आला नाही का अजून? त्यांचा करारी आवाज वाड्यात घुमला. आजोबा हे बघा मी आलोच. पायऱ्या उतरत कुर्त्याच्या बाह्या मागे करत राजशाही थाटात पायऱ्या उतरत पार्थ खाली उतरत होता. पांढरा कुर्ता पायजामा, पायात कोल्हापुरी चप्पल, हातात त्याचं नेहमीचं सोन्याचं कडं, गळ्यात गोफ, एका हातात ब्रँडेड घड्याळ आणि नेहमीचा त्याचा मनमोहक फावरलेला परफ्यूम. एकदम कोणत्या तरी साम्राज्याचा राजाच वाटत होता. दिसायला देखणा होता म्हणूनच तर पोरी मागे पुढे घुटमळत होत्या. तो खाली आला तसा आजोबांच्या पाया पडला आणि प्रसाद घेतला. नंतर दादासाहेब, सुनंदा पवार, अंकिता पवार, रोहित सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. बाहेर कितीही आयशी करत असला तरी घरी एकदम संस्कारी होता. आईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. काकीने लगेच काजळाचा बोट कानामागे लावलं. अरे आम्हीही आहोत इथे. दादा काय एकटाच देखणा नाही दिसत. आम्ही पण आहोत म्हणले इथे. जरा आमच्याकडे पण लक्ष द्या. यश गाल फुगून बोलला. हा नाही तर काय, हा दादा येतो आणि सगळं फुटेज खाऊन जातो. सम्राट लगेच त्याची रीग ओढत बोलतो. आई काकी काहीतरी जळायचा वास येतोय ना? पार्थ काकीला मिठीत घेत बोलतो. दादा तो आला की यांचे डिमांड कमी होते ना म्हणून जळतात. पोरी तुला पाहून यांना भावच देत नाही आणि ज्या देतात त्या सारख्या यांच्याकडे तुझा नंबर मागत असतात. बिचारे माणसे हसत सांगत असते तर ते दोघे तिला रागाने पाहत असतात. आता आहेस मी इतका हँडसम तर मी तरी काय करू? पण याचा अर्थ असा नाही की माझे भाऊ काही कमी आहेत. आफ्टर ऑल ते पवार आहेत आणि पवार म्हणजे पार्थ त्या दोघांकडे पाहत बोलतो. ब्रँड आहे ब्रँड. सम्राट आणि यश दोघे एक साथ बोलतात. पार्थ त्यांना हात करतो तसे ते दोघे त्याला जाऊन बिलगतात. मी पण माणसेही जाऊन पळत त्यांना बिलगली. सगळे बोलतच बाहेर आले. तिथे आधी सगळी पूजेची तयारी झाली होती. घरातल्या मिळून घराच्या गुढीची पूजा केली. दादासाहेबांच्या हाताने गुढी उभारली केली. सगळ्यांना नेहमी पोटाला पोटभर खायला मिळू दे. वाईट विचारांपासून सगळ्यांना दूर ठेव. सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे. कष्ट करणाऱ्याचं बळ दे. सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना केली. दुसऱ्यासाठी मागायला पण मन मोठे असायला हवं, नाहीतर राजाही भिकारी असतो. सगळे आता घरची पूजा करून गावात जायला निघाले. आपल्या आवडत्या गाडीत पार्थ जाऊन बसला. त्याला त्याच्याशिवाय त्याच्या गाडीत कोणी बसलेलं कधीच आवडलं नव्हतं. सुशांत सुद्धा आतापर्यंत कधीच बसला नव्हता. तो त्याच्या गाडीत बसून शानमध्ये गावात जायला निघाला. आपल्या यश, सम्राट आणि मानसीसाठी असलेली गाडी त्यांची फेवरेट. तिघांची जान. तिघेही कुठेही जाताना एकत्र जातात असत. BMW X3 या गाडीत घरातले बाकी सगळे बसले होते. आजोबांना वयानुसार जास्त वेळ बाहेर राहणं जमत नव्हतं म्हणून त्यांनी घरीच राहणं पसंत केलं होतं. गावात पवारांच्या गाड्या दाखल झाल्या आणि नेहमीप्रमाणे लोकांच्या नजरा त्यांच्यावर स्थिरावल्या. गावात जसे त्यांना मान देणारे होते तसेच त्यांचे काही दुश्मन पण होते, पण ते बोटावर मोजणारे होते म्हणून काही करू शकत नव्हते. सगळे एक एक करून उतरून गावाच्या चावडीजवळ आले. सगळे गावकरी त्यांचं स्वागत करत होते. मुली तर पवारांच्या पोरांना पाहून वेड्या झाल्या होत्या. माणसेकडे मुलं डोळे फाडून पाहत होते, कारण तिच्याकडे पाहायलाही योग असावा लागत होता, नाहीतर तिचं नखही सहजासहजी पाहायला मिळत नव्हतं. सुशांत पण तिथेच आला होता. पार्थ त्याला पाहून लगेच त्याच्या गळ्यात पडला. अजित नवनाथ पवार यांनी सगळ्या गावच्या वतीने गुढीची पूजा केली. सोबत सुनंदा पवार होत्याच. नंतर गावची गुढी उभारली गेली. सगळ्यांनी गावच्या भल्यासाठी प्रार्थना केली. सगळ्यांना दादासाहेबांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तरुणांनी एकच जल्लोष केला. आता गावातून मिरवणूक निघणार होते. आजच्या दिवसाचे प्रमुख आकर्षक होते ते आजच्या दिवशी गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघत होती. काही हातात ढोल घेऊन वाजवत जल्लोष करायचे, तर काही गाड्यांवर बसून भगवा झेंडा गाडीला लावून ऐटीत गावात मिरवायचे, तर काही हातात भगवा घेऊन नाचवत पायी चालायचे. आजही तशीच
तयारी होते. तू या वर्षी येणार नसशील ना? सुशांतने पार्थकडे पाहत विचारलं. नो वे, मला हे आवडत पण नाही आणि तेवढा वेळही नाही, पार्थ मोबाईलमध्ये पाहत बोलतो. सुशांत नाही मध्ये मान हलवतो. ठीक आहे, मी जातो. तुझ्यासारखं बोरिंग राहायला मला नाही जमत जगायला. आणि हां, आज आईने पुरणपोळी बनवली आहे. जेवायला जमले तर ये, तिला छान वाटेल. सुशांत डोक्यावर बांधलेला केसरी फेटा नीट करत बोलतो. बस बॉस, तू ये मग आपण जाऊ. पार्थ त्याला हसून बोलतो. यश आणि मानसी तर लगेच निघून गेले होते. त्यांना असं 4 लोकात मिरवायला खूप आवडायचं, पण लोक त्यांचा रुतबा पाहून त्यांच्यापासून 12 हात लांबच राहायचे. पण आज सगळे एक होते ना, कोणी मोठं ना कोणी छोटं. सम्राटने त्याची बुलेट जे मागून घरातला चाकर घेऊन आला होता त्यावर बसला. मागे मानसी बसणार तर बाजूला सुशांतला बघून ती लगेच त्याच्या मागे बसते. सुशांत तर अवाक होऊन तिला पाहत असतो, पण काही बोलत नाही. पार्थासमोर पाहत होता. तेवढ्या त्याला तेच वाऱ्यावर उडणारे केस, कानात डुलणारा झुमका दिसला. तिचा चेहरा काही दिसला नाही. आता काही करून त्याला तिला पाहायचं होतं. तो पटकन जागेवरून उठला आणि डोळ्यावर गॉगल चढवला. डोळ्यात असलेले कोणी ओळखू नये हाच प्रयत्न चालू होता. तो तडक ती मुलगी गेली त्या दिशेला गेला. समोर सगळेच मुलं मुली होते. एवढ्या घोळक्यात तिला शोधायचं कसं? आणि या गर्दीत जाणं त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. पण तिला पाहायची उत्सुकता आता वाढली होती. काल थोड्याशा प्रकाशात दिसलेली ती खरंच ती आहे की भास, हेच तर जाणून घ्यायचं होतं त्याला. समोरच त्याला सम्राटची बाईक दिसली. तो लगेच त्याच्याजवळ गेला. उतर खाली. एका शब्दात जवळजवळ त्याने सम्राटला खाली उतरवले. दादा, हे काय होतं? तू कधीपासून अशा गर्दीत जायला लागला? सम्राट वैतागून बोलतो. बसायचं असेल तर बस पटकन, नाही तर इथेच ठेवून जाईल. पार्थने कडक आवाजात सांगितलं तसं सम्राट तोंड वाकडं करत मागे बसतो. पारची नजर एवढ्या गर्दीतही तिला शोधत होती. त्याने तिला नीट पाहिलंही नव्हतं, फक्त ओझरतं पाहिलं होतं. त्याच्या जोरावर तो आपली तीक्ष्ण नजर सगळीकडे फिरत होता. तू असं माझ्या मागे बसायला नव्हतं हवं. तुला किती वेळा सांगितलं आहे, तुझ्या मनात आहे ते कधी शक्य नाही. सुशांत थोडा चिडून मागे बसलेल्या मानसीला बोलतो. मीही तुला किती वेळा सांगू, माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि लग्न करेल तर फक्त आणि फक्त तुझ्याशीच. मानसी पण तितक्याच ठसक्यात बोलते. जे कधीच होणार नाही त्याचे स्वप्न पाहू नको. माझं तुझ्यावर प्रेम नाही. सुशांत अजूनही तिच्याकडे न पाहताच बोलतो. हे जरा तू माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल, मग मी मानेन. फट्टो आहेस तू. प्रेम करतोस बोलायची हिंमत ठेव. मी पोरगी असून कबूल करते की तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहणार. मानसी डोळ्यात पाणी आणून बोलते. किती वर्ष तेच तेच बोलणार आहेस? मी आधीही तुला सांगितलं आहे, पार्थ माझा खूप चांगला मित्र आहे. तुझ्यामुळे मला आमची मैत्री गमवायची नाही. आपली बरोबरी कधीच होणार नाही. तू महालातली राणी आणि मी झोपडीतला. कशी होणार आपली बरोबरी? सुशांत शांतपणे तिला समजावतो. मी असं काही मानत नाही. मानसी भावनिक होऊन बोलते. आगीशी खेळायला जाऊ नको, हात भाजून घेशील. सुशांत पुन्हा निर्विकार बोलतो. जाऊ दे, तुला बोलून काही उपयोग नाही. जेव्हा माझं दुसऱ्याचं कोणासोबत लग्न लावून देतील ना, तेव्हा तुला जाणीव होईल की तू काय गमावलं आहे. अजूनही वेळ गेली नाही. मनातल्या भावना ओठांवर येऊ दे, नाहीतर आयुष्यात कधीतरी तुझी इच्छा असेल माझ्यासोबत बोलायची, पण तेव्हा बोलायला मीच नसेल. माणसे एवढं बोलून गाडीवरून उतरते. आजूबाजूला लोक बरीच होती म्हणून तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच थोपटलं. बळजबरीने हसत सगळ्यांना पाहत होती. मिरवणुकीला रंग चढत होता. समोरच ओळखीचा चेहरा दिसला तशी ती तिकडे गेली. मंजिरी आणि कावेरी. मानसी तिच्या गळ्यात हात टाकत बोलते. गळ्यात ढोल अडकून मिरवणुकीचा आनंद घेत होती ती. तिचे हात जोशात चालत होते. मानसीला पाहून तिने हसून हाय केलं. तुला हेही येतं? मानसी विचारते. दादूने शिकवलं होतं. इच्छा होती असं काहीतरी करायची. आज ती पूर्ण झाली. कावेरी आणि मंजिरी हसत बोलते. बराच वेळाने मिरवणूक संपली. सगळेच दमले होते. पार्थ सगळ्या रस्त्यात तिला शोधत होता, पण ती भेटलीच नव्हती. तेवढ्यात त्याची नजर समोर थोड्या अंतरावर मानसीबरोबर बोलत असलेल्या
कावेरीवर जाते. घामाने भरलेलं अंग, मोकळे केस, पांढरा साधा ड्रेस, सडपातळ बांधा. खूप सुंदर दिसत होती ती. पार्थ काही न बोलता एकटक तिलाच पाहत राहिला. सगळा कार्यक्रम होऊन जे ते आपल्या आपल्या घरी निघून गेले. पार्थ सुशांतच्या घरी जातो. सुशांत जरी साध्या घरातला असला तरी त्याची आई पार्थला खूप जीव लावत होती. सुशांतचे वडील लहानपणीच वारले होते. सुशांतला 2 बहिणी होत्या. घरची जबाबदारी त्याच्यावर होती. पार्थने सुशांतला जॉब देऊन त्याची मदतच केली होती. पार्थ गावी आला की नेहमी सुशांतच्या घरी येत होता. त्याच्या बहिणीही त्याला भावासारखं मानत होत्या. पार्थ कितीही मोठा बिझनेसमॅन असला तरी या घरी येताना तो फक्त सुशांतचा मित्र म्हणून वावरत असायचा. सुशांतचं घर तसं गावापासून दूर शेतात होतं. सुशांत कमवता झाल्यावर त्याने खूप मोठं नाही पण बऱ्यापैकी चांगलं घर बांधलं होतं. आई, पार्थ आवाज देतच घरात आला. दादा. पार्थला पाहून सुशांतची लहान बहीण त्याला आवाज देत पळतच त्याला येऊन बिलगली. कशी आहेस आमची राणी? पार्थ तिला एका हाताने एका बाजूने मिठीत घेत विचारतो. मी एकदम मस्त, तू कसा आहेस? तिने हसतच विचारलं. कसा दिसतोय? पार्थ थोडा बाजूला होत दोन्ही हात पसरून तिच्याकडे पाहत विचारतो. एकदम हँडसम. बहीण असून त्याला बोलते? मग आहेच मी हँडसम आणि नेहमी असाच राहणार. पार्थ उगाच भाव खात बोलतो. हो का? मग इतका देखणा आहेस तर आता सुनबाई अण्णाचा विचार करा. आम्हाला आता सून नातू यांचं तोंड दाखव. सुशांतची आई किचनमधून हात पुसत पुसत बाहेर येत बोलते. सुनाचं माहीत नाही पण नातू तो कितीही देऊ शकतो. सुशांतजवळ येत हळूच पुटपुटतो. पार्थ त्याच्याकडे डोळे मोठे करून रागाने पाहतो. आई, सुनाचं काय घेऊन बसली आहे ना? हा, असंच ठीक आहे. उगाच ती यायची आणि माझे हाल करायचे. त्यापेक्षा मी असंच ठीक आहे. पार्थ आईच्या पाया पडत बोलतो. सुखीरा, खूप खूप मोठा हो. आई त्याच्या चेहऱ्यावरून बोट मोडून त्याला आशीर्वाद देते. चांगला 28चा झाला आहेस की. अजून किती मोठा व्हायचा आहे? पार्थ त्याच्याकडे रागाने पाहतो. तुम्ही बसा बोलत, मी जेवणाची तयारी करते. ताट घेते. आई हसत आत निघून जातात. साल्या, तुला लय बोलायला सुचतं ना आता? बोल. पार्थ बाजूला असलेली काठी उचलून सुशांतच्या मागे पळतो. ए, पागल आहेस का? लागतंय की मला. सुशांत पाठीवर फटके पडल्याने पाठ चोळत ओरडतो. मग तुला आईसमोर काय बोलायची गरज आहे? पार्थ हातातील काठी खाली टाकत त्याचा गळा आवळत बोलतो. काय खोटं बोललो मी? सून तर भरपूर आहेत पण घरी कोण येईल हे माहीत नाही. म्हणून त्याआधीच एखादा नातू तर तू नक्कीच देऊ शकतो ना? सुशांत हसून बोलतो. काहीही काय? पार्थ अजूनच त्याला मारतो. दोघे शेवटी हसत एकमेकांच्या गळ्यात पडतात. आईने गरमागरम पुरणपोळी वाढली. आहा, आई एकदम एकच नंबर. तुझ्या हातात काय जादू आहे? अशी पोळी तर माझी आई सुद्धा नाही बनत. माझं लग्न झाले की बायकोला सांगणार आहे. आईकडून काही नाही शिकली तरी चालेल पण पुरणपोळी नक्की शिक. पार्थ बोलतो. हो, जणू तुझी शहरातली ती पोरगी येऊन इथे पोळ्या लाटणार ना? आई हसते. आई, आपण दादासाठी गावाचीच पोरगी करू. बहीण बोलते. हा, गावची पोरगी करेल असं वाटतं का तुला? एक वेळ बिन लग्नाचं राहील पण गावची पोरगी नाही. सुशांत हसतो. गावची पोरगी हे शब्द कानावर पडतात आणि सकाळी पाहिलेला तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो. पार्थच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटतो. थोडा वेळ थांबून पार्थ घरी जायला निघतो. येऊ का रे सोडवायला तुला? सुशांत बाहेर येत विचारतो. नको, मध्ये एका मुलीला डोस द्यायचा आहे, मग घरी जाईल. डोक्याला ताप नुसता. पार्थ वैतागत बोलतो. मी काय लहान आहेस का? जाईल माझा मी. मोना सकाळपासून खूप मेसेज करत होती, कॉल करत होती. पार्थ गावाकडे आला की कोणत्याच मुलीचा फोन घेत नव्हता. हा ताप तूच करून घेतलास. कोण सांगतं मायानगरीत सगळ्या गोपिकांचा कान्हा बनून बनवायला? सुशांत हसतो. जाऊ दे, तुला काही सांगून उपयोग नाही. पार्थ गाडीत बसून निघून जातो. थोडे पुढे आल्यावर गाडी बाजूला लावून मोनाला फोन लावतो. हाय बेबी, कसा आहेस? मिस यू अ लॉट. कम सून ना. ती लाडात बोलते. हिच्या बेबीच्या. पार्थ वैतागत पुटपुटतो. मोना, मी तुला किती वेळा सांगितलं आहे मी गावी आहे तर मला कॉल करू नको. मी तिकडे येणारच आहे. पार्थ चिडून बोलतो. सॉरी बेबी. तुझा बॉयफ्रेंड आहे ना सोबत? सकाळी तर तू त्याच्यासोबतच होतीस ना, मग आता माझी आठवण कशी आली?
पार्थ बोलतो, मी मोना घाबरते. मी ज्या मुलीसोबत असतो ना तिची कुंडली माझ्याकडे असते. पुन्हा हिची डायलॉग नको. पार्थ फोन कट करतो. ते रागात फोनकडे बघते आणि बाजूला बसलेल्या राजकडे पाहते आणि त्याच्या गळ्यात हात गुंमते. पार्थ मात्र आता खूप वैतागलेला होता. गावी आल्यावर तो सहसा कोणत्याच पोरीचा फोन घेत नव्हता. त्याने आपल्याच विचारात गाडीचा दरवाजा उघडत आणि दारासमोर उभं राहून आत ठेवलेले सिगारेटचं पाकिट बाहेर काढले. तो आतमध्येच पाहत होता. तोपर्यंत इथे मूर्ख माणसा, अरे हे कळत नाही का तुला? ए बाजूला हो ना. कोणत्या तरी मुलीचा त्याच्या कानावर आवाज येतो. तो पटकन बाहेर बघत इकडे तिकडे पाहतो तर समोरून एक मुलगी सायकलवर येत होती. ती त्याला पाहून जोरात काहीतरी ओरडत होती, पण तो काहीच आवाज आता त्याच्या कानापर्यंत मात्र पोहोचत नव्हता. ती रागात होती आणि तिला प्रेमाने पाहत होता. केसवरती बांधले होते तरी काही बटा करत तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होत्या. साधा चुडीदार तिने घातला होता. एका बाजूने ओढणी घेतली होती. चेहऱ्यावर वैतागलेले भाव दिसत होते. कानातला झुमका तिच्या गालाला स्पर्श करत होता. त्याला तो झुमका त्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान वाटला, कारण ही तीच मुलगी होती जिला पाहायला कालपासून त्याची धडपड चालू होती. ती आता एकदम जवळ आली होती. तिने तिचे दोन्ही हात सोडले आणि आता ती पडणार हे जाणवताच पार्थ पटकन भानावर येत तिला पटकन आपल्या दोन्ही हाताने आपल्याकडे खेचतो. तशी ती त्याच्या अंगावर पडते आणि तो तिला घेऊन खाली रस्त्यावर पडतो. ती त्याच्या मिठीत असते. रस्ता थोडा उताराचा होता म्हणून ते सगळं गरंगाळत थोडे खाली आले. कधी तो तिच्यावर तर कधी तो त्याच्यावर. त्याच्यासाठी हा सोनेरी क्षण होता. तो तिच्या गहऱ्या डोळ्यात हरवला होता, पण त्या डोळ्यात त्याला फक्त सध्या राग दिसत होता. पुढे जाऊन दोघेही थांबले. पार्थ तिच्यावर ती खाली होती. ती त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तर तिच्या डोळ्यात कधीच हरवला होता. का नाही हरवणार? ही तीच होती जिला पाहण्यासाठी कालपासून याची नजर भिरभरत होती. अहो, आपली कावेरी होती ती. ती सायकलवरून येत होती आणि त्या भागात नेमका उतार होता आणि हे साहेब त्यात गाडीचा दरवाजा उघडून बाहेरच उभे होते. आधीच रस्ता छोटा, त्यात उतार, त्यामुळे कावेरीला काही सायकल सांभाळता आली नाही. पडण्याच्या भीतीने तिचा आधीच थरकाप उडाला होता आणि आता त्यात भरीस भर म्हणून ती नेमके पारच्या अंगावर पडले आणि आपलं हे येडं तिलाच पाहत बसलं होतं. तिला तर त्याचा खूप राग आला होता, पण तो तर तिलाच पाहत होता. कालपासून जिला एक नजर डोळे भरून पाहण्यासाठी जीव तरसत होता, ती आज अशी इतक्या जवळ आपल्या मिठीत आहे म्हणाल्यावर त्याच्यासाठी तर ती पर्वणीच होती. ए एडचा, सोड मला. कावेरी जरा जोरात ओरडली. तिच्या आवाजाने तो भानावर आला, पण तिच्या ओठांची होणारी हालचाल त्याचं लक्ष वेधून घेत होती. आधीच रंगेल माणूस, त्यात अशी सुंदर मुलगी समोर, तेही अगदी त्याच्या मिठीत. मग अजून किती संयम ठेवणार होता तो? त्याने गालात हसत तिच्या ओठांवर झोकला. त्याची लक्षणं काही ठीक दिसत नाही हे लगेच तिच्या लक्षात आलं. तिने लगेच तिच्या खांद्यावर असलेला त्याच्या हाताकडे पाहिलं. तो मात्र तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तोच. हा त्याच्या तोंडातून जोरात किंचाळी बाहेर पडली. तो पटकन तिच्यापासून दूर होत उठून उभा राहिला. कावेरीने त्याच्या हातावर चावलं होतं. ती हसतच उभी राहून आपले कपडे झटकत असते. तुला अक्कल आहे की नाही ग? असं कोण चावतं का? पार्थ रागाने तिला त्याचा हात दाखवत बोलतो. त्याच्या दातांची वन त्याच्या हातावर स्पष्ट दिसून येत होते. ए, तुला काय गावच्या पोरी मंदिरातल्या प्रसादासारखे वाटल्या का की आला लगेच खायला? तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? काय काय करणार होता तू? सांग ना, आता सांग. कावेरी रागातच पार्थवर धावून गेली. ए, शिस्तीत बोलायचा, आधी सांगून ठेवतो. पार्थ पण आता रागाला पेटला होता. पहिल्यांदा कोणीतरी पोरगी त्याला आवाज चढवून बोलत होती. तुला पोरींशी कसं वागायचं याची शिस्त आहे का? ठरकी कुठला. पुन्हा माझी नादी लागला तर बघ असा लोळवेल ना तुला की बघच. कावेरी पण त्याला रागात बोलते. ठरकी? तुम्हाला ठरकी बोलली? पार्थ तिला अजून काही बोलणार तोच मागून 1-2 गाड्या येताना दिसल्या. गावात बरीच इज्जत होती. त्यात गावात अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही, म्हणून तो तसाच मागे झाला. तुला तर मी नंतर बघून घेईल. पार्थ गाडीत बसत कावेरीकडे पाहत रागात बोलतो. जारीत जा, तुझ्यासारख्यांना मी समोर पण उभं करत नाही. कावेरी आपली पडलेली सायकल उचलत बोलते.
पार्थ रागाने तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि तेथून निघून जातो. पार्थ घरी येतो न ते लगेच आपल्या रूममध्ये जातो. राग तर होताच, त्यात तिने चावलेले निशाण त्याला कोणाला दाखवायचे नव्हते म्हणून तो तळक रूममध्ये गेला. इडियट, कोण समजते काय स्वतःला? थोडी ठीकठाक वाटली म्हणून भाव दिला तर मला सुनावून गेली. मलाच कळत नव्हतं या अशा आड्याने मुलींच्या तोंडी लागायला गेलो. नाहीतर अशा मुलींना तर मी माझ्या आसपास पण फटकू देणार नाही. समजते काय स्वतःला? मुली मरतात या. पार्थ पवारच्या एका नजरेसाठी आणि ही चक्क या पारचा अपमान करून गेली. पार्थ रागातच रूममध्ये फेऱ्या मारत होता. दादा, आईने खाली जेवायला बोलवलं आहे. माणसे बाहेरून आवाज येत असते. मला भूक नाही आहे. पार्थ शक्य तितका राग शांत करत बोलतं. चल ना दादा, थोडं तरी खाऊन घे. मानसी पुन्हा त्याला विनवणी करत बोलते. एकदा सांगितलेलं ना मला भूक नाही ते. यावेळी पार्थ रागात बोलतो. ठीक आहे, नको जेवू, पण त्यात एवढं रागवायचे कशाला? मानसीला त्याचं बोलणं ऐकून वाईट वाटलं होतं. या आरती मुलगी मला भेटली तेव्हापासून सगळंच बिघडत आहे. काय गरज होती तिचा राग मानसीवर काढायची? पार्थ केसांवरून हात फिरवत बोलतो. काकी अहो, निर्विका आहे का? कावेरी सुशांतच्या घरात येत दारातूनच ओरडत बोलते. कोण आहे? तिचा कर्कश आवाज ऐकून सुशांत पटकन बाहेर येतो. समोर तिला पाहून पाहतच राहतो. दिसायला सुंदर तर ती होतीच, यात शंकाच नाही. सुशांत पण तिला भान हरपून पाहत होता. कावेरीने त्याला बारीक डोळे करून पाहिले. आज काय सगळेच डोक्यावर पडले की काय? हा असा काय भूत पाहिल्यासारखं बघतोय? कावेरी एकटीच बडबडत होती. हो हॅलो, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? कावेरी त्याला हात दाखवत बोलते. पण त्याचं लक्ष असेल तर ऐकू येईल ना. कावेरी तू? अगं ये ना. निर्विका मागून येत कावेरीला आवाज देत बोलते. हे ध्यान कोण आहे ग? कावेरी सुशांतकडे बोट दाखवत बोलते. निर्विकाचं लक्ष समोर जातं तर सुशांत अजूनही एकटक तिलाच पाहत होता. कावेरीला कसं तरी वाटत होतं. दादा, ए दादा, निर्विका सुशांतकडे पाहत हसत बोलते. सॉरी, पण ही आहे तरी कोण? नाही म्हणजे हिला कधी गावात नाही पाहिले याआधी. सुशांत, आपण काय बोलतो हे लक्षात येताच पटकन विषय बदलत बोलतो. अरे हे आपल्या ज्योतिबा काका आहेत ना, त्यांची भाची आहे. 2 महिने झाले तिला या गावात येऊन. पण खूप भारी आहे, खूप बोलते, गावात सगळ्यांची लाडकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या वर्गात आहे. निर्विका आपली हसतच बोलते. आणि कावेरी हा माझा दादा सुशांत. सुशांत दादा. निर्विकाने दोघांची ओळख करून दिली. दोघांनी एकमेकांकडे पाहत हलकीची स्माईल दिली. अच्छा अच्छा, तुम्ही बोला, मी आहे इथेच. सुशांत एक नजर कावेरीला पाहत बाजूला बसतो. हातात मोबाईल होता, पण तो नावाला, कारण सगळं लक्ष तर कावेरीकडे होते. निर्विका आणि कावेरी काहीतरी गप्पा मारत असतात. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुशांत आपल्या डोळ्यात साठवत होता. मध्येच चिडून बोलणं, मध्येच हसणं, कधी उगाच काहीतरी भयानक सांगत आहे असं चेहरा करणं. त्याला तिचे ते हातवारे उरून बोलणं भारी आवडत होतं. आता सध्या त्याला ती स्वर्गातल्या अप्सरेसारखी सुंदर भासत होते. तो एकटक तिलाच पाहत होता. तिला पाहून गालावर नकळत हसू उमटले होते. दादा, अरे तुझा फोन वाजतोय. लक्ष कुठं आहे तुझं? निर्विका गालात हसतच त्याला बोलते. काय? अजूनही आपल्या धुंदीत असलेला सुशांत पुन्हा निर्विकाला विचारतो. निर्विकाने डोक्यावरच हात मारून घेतला. अरे दादू, फोन 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 वाजत आहे तुझा केव्हाचा, घ्या आधी तो. निर्विका जरा ओरडून बोलते. तेव्हा कुठे त्याचं लक्ष त्या फोनकडे जातं. सुशांत मनातच डोक्यावर हात मारतो. काय वाटले तिला असा विचार करून मनातच स्वतःच्या मूर्खपणाला शिव्या घालत होता. हां, फोन पाहतो मला, मी आलोच. सुशांत असं म्हणून पटकन बाहेर पळाला. आज काय सगळी मुलं डोक्यावर पडली आहेत की काय? आज सगळे नमुने मलाच भेटत आहेत. ते एक ध्यान होता आणि आता हाही येत असतात. मला काय सोनं लागले आहे की काय, जे सगळेच मला बघत बसलेत. कावेरी सुशांतला गेला तिकडे पाहत मनातच बोलते. आता हिला कोण सांगणार की तू आहेस इतकी सुंदर की कोणीही तुला बघतच राहील. गेला तो. निर्विका हसतच कावेरीकडे पाहते. हा चल, मी पण जाते, मला उशीर होत आहे, अंधार खूप झाला आहे. कावेरी बाहेर पाहत बोलते. सुशांत फोनवर बोलत असला तरी सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. समोरचा पार्थ ओरडून ओरडून शेवटी फोन ठेवून देतो. पण सुशांत काही बोलत नाही. ए पोरी, रात खूप झाली आहे आता. एवढ्या रात्री कशाला एकटी जाते? किती वेळा सांगितलं अशी रात्रीची एकटी फिरत जाऊ नको, पण ऐकतच नाही. आजकाल पोरांचा काही भरोसा नाही बघ. पोरीची इज्जत ही काचेसारखी असते बघ. एकदा तडा गेला म्हणजे गेला. ते काही थांब, मी सुशांतला सांगते तुला सोडायला. सुशांतची आई कावेरीला दम देत बोलते. त्यांच्या बोलण्यात तिच्यासाठी काळजी होते. पार्थ, ए पार्थ. आईने पार्थला आवाज दिला. तसा बाहेर उभा असलेला तो खुशीतच आत आला. का नाही येणार म्हणा, बाहेरून तर सगळं ऐकलं होतं. आता तिच्यासोबत थोडा वेळ मिळेल म्हणून त्याला भारी वाटत होतं. हा आई, काय झाले?
पार्थ चेहरा निर्विकार ठेवत बोलतो, अरे या कावेरीला जरा तिच्या घरी सोडून ये, ह्यावेळी पोरीला एकटीला सोडणं बरं दिसत नाही. आई काळजीने बोलते, ठीक आहे आई. बाळाने लगेच गुणी बाळासारखं ऐकलं. काकी अहो खरंच नको, मी जाते ना, उगाच कशाला त्रास त्यांना. कावेरी उगाच चेहऱ्यावर हसू आणून बोलते. खरं तर त्याचं असं तिच्याकडे पाहणं तिला विचित्र वाटत होतं आणि त्यात आता त्याच्यासोबत जायचं म्हणून तिला जरा टेन्शन आलं होतं. काही होत नाही, वाटलं तर मी येते तुझ्यासोबत. निर्विका लगेच बोलली, तसं तिला जरा बरं वाटलं. पार्थने निर्विकाकडे पाहून मनातच तिला शिव्या घातल्या. निर्विका हसतच कावेरीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन पण गेली. जाताना पार्थकडे पाहून हसायला विसरले नाही. पार्थ पण मग लगेच त्यांच्या मागे पळाला. दोघे गाडीत अखंड बडबड करत होत्या. हा मात्र गाडी चालवत तिला चोरून पाहत होता. तिचं घर आलं तसं ते उतरून काय बोलून निघून गेले. हा मात्र ती गेली त्या दिशेला पाहत बसला. ओ बंधू, गेली ती, चला आता आपल्या घरी. निर्विका पुढे बसत पार्थला चिडवत हसत बोलते. हां चल. पार्थ लगेच नजर फिरून बोलतो, तुला पाहिलं आणि मन हरवलं ग. आभाळाचं नाव तुझं कोरलं ग. तुझ्या नजरेचा जादू असा लागला ग. माझ्या हृदयात प्रेम तुझं जागलं ग, जागलं ग, जागलं ग. निर्विका मोठमोठ्याने कानं म्हणाल्याने आज तिला सुशाने ओरडले नाही, उलट तो स्वतः चक्क लाजत होता. गेले आमचे बंधू कामातून पुरते गेले. निर्विका त्याच्याकडे पाहून मनातच हसत होते. एकीकडे सुशांत कावेरीच्या स्वप्नात हरवला होता, तर दुसरीकडे पार्थ कावेरीमुळे अजून रागात होता. ती मात्र आपल्याच विश्वात मग्न होती. ही आहे आपल्या कथेची नायिका कावेरी. बारामतीमधील पिंपळी या गावात जन्मलेली, पण आता बारामतीमध्ये राहणारी एक साधी मुलगी. लहानपणीच वडिलांचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाला. त्यानंतर आईने खूप कष्ट करून तिला वाढवलं, पण काही दिवसापूर्वीच आईचं हे आजाराने निधन झालं आणि कावेरी पूर्णपणे अनाथ झाली. बहिणीची शेवटची आठवण म्हणून मामा ज्योतिबा यांनी तिला आपल्या घरी आणलं, पण परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच पवारांच्या बंगल्यात आधीपासून काम करणाऱ्या ज्योतिबा यांच्या मदतीने कावेरीला तिथेच कामावर लावलं. आता ती काही आठवड्यांपासून पवारच्या घरी काम करत होती. सकाळ संध्याकाळ येऊन ती स्वयंपाक मदत करत असे. तिच्या गोड बोलण्यामुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे तिने घरातल्या सगळ्यांची मने जिंकली होती. निर्विका तर तिची खास मैत्रीणच बनली होती. कावेरी काम करत करत शिकत होती. ती जितकी बोलकी होती तितकीच थोडीशी आगाऊही होती, पण परिस्थितीने तिला जास्त तसे जगायला शिकवलं होतं. आता प्रश्न फक्त एवढाच, या कावेरीच्या आयुष्यात खरंच कधी सुख येईल का? असो. कावेरी, आज तू लेट आलीस हा? मी किती वाट पाहत होते तुझी. मानसी पाहतच आलेल्या कावेरीला पाहून बोलते, सॉरी आज जरा लेटच झाला. माझी धन्नो जरा आजारी आहे ना म्हणून. कावेरी आपल्या ओढणीची गाठ बांधत किचनमध्ये जात बोलते, आता ही धन्नो कोण ग? मानसीनं समजून विचारते. अगं म्हणजे माझी सायकल, मी तिला आवडीने धन्नो बोलते. माझं ना समुद्राच्या चौपाटीवर घोडागाडीत बसून दूरपर्यंत समुद्राला निहाळत फिरायचं आहे, पण आता बारामतीमध्ये तर समुद्र नाही ना येणार आणि मी कधी बारामती सोडून जायला असं होणार नाही, म्हणून मग शोलेमधल्या धन्नूचं नाव घेऊन माझ्या सायकलला दिलं. ती पण खूप इमानदार आहे बरं का, पण आज जरा आजारी आहे. टायर पंक्चर झाला आहे. काल तो मूर्ख भेटला ना, त्याच्यामुळे सगळं झालं. कावेरी काम करता करता बोलते, भारी आहेच बघ तू, पण हा मूर्ख कोण? मानसी मुद्दाम त्याला बोलते, काही नाही ग, होता असाच एक मवाली. शहरातला वाटत होता, उगाच माझ्याशी लगड करायचा प्रयत्न करत होता. मी पण काही कमी नाही. अशी चावली ना त्याच्या हाताला की आता परत मी नजरेला पडले तरी नजर वर करून पाहणार नाही. कावेरी हसतच बोलते, धन्य आहेस तू. उगाच कोणासोबत पण पंगा घेत जाऊ नको. काही वाटलं तर मला सांगा जा, मी बाबांना सांगून करेल काहीतरी. मानसी कावेरीने दिलेल्या कॉफीचा मग हातात घेत बोलते, कोणाची मदत नाही घेऊ वाटत म्हणून तर परिस्थितीचे 2 हात करते ना. होतं होईल तेवढं आपण ओझं आपणच वागवायचं. कधी कोण साथ सोडेल माहीत नाही. मग अशा वेळी एकटं पडण्यापेक्षा आधीच एकटं राहिलेलं चांगलं नाही का? कावेरी काहीतरी विचार करत बोलते, चला आता अजून जास्त सेंटी नको हो. कॉलेजला जायचं आहे माहीत आहे ना. माणसेला अजून तिचं दुःख आठवून उदास करायचं नव्हतं, म्हणून तिने विषयच बदलला. काय ग, झाले का गप्पा मारून? सुनंदाताई किचनमध्ये येत बोलतात. आईसाहेब बोलण्याचे मन हलकं होतं आणि हसण्याने जीवन वाढतं, म्हणून हे सगळं चालू आहे. तुम्ही आधी बसा इथे आणि गरमागरम कावेरी स्पेशल चहा पिऊन बघा. कावेरी हसतच त्यांना बोलते आणि त्यांना तिथेच खुर्चीवर बसवत हातात चहा कप देते. तू काही बोलायला ऐकणार नाही, पण तू घरात आली की घर भरल्यासारखं वाटतं, काहीतरी नातं असल्यासारखं वाटतं तुझ्यासोबत. आई बोलता बोलता मध्ये शांत होता. रक्ताचं नसलं म्हणून काय झालं, पण मी पण या घरची मुलगीच आहे ना. तुम्ही मुलीपेक्षा जास्त जीव लावता, मग आपल्यात झालंय की नातं तयार. कावेरी आईजवळ येताना मिठी मारत बोलते, मी पण आहे म्हणले इथे, मला तर कोणी चहा पण विचारत नाही. माझ्यावर कोणाचा जीवच नाही. काकी आत येत बोलतात,
घ्या, आईची कमी होती जे काकी पण आली तुझे लाड करायला. तू आल्यापासून आमचे तर कोणी लाडच करत नाही. मानसी तोंड पाडून बोलते तशा या बाकी तिघीजणी जोरजोरात हसायला लागतात. थोड्या वेळात मानसी पण त्यांच्या हसण्यात सामील होते. पार्थ आपल्या वेळेवर आवरून खाली आलेला असतं. तो किचनमध्ये हसण्याचा आवाज ऐकून त्या बाजूला येतो. कावेरी त्याला पाठमोरी असते म्हणून तो तिला पाहू शकत नाही. तो घरात सगळ्यांना हसताना खूप खुश होता. त्याला कोणीतरी मुलगी वेगळी वाटत असते. तो आवाज देणार असतो की आजोबा त्याला आवाज देतात. पार्थ जरा इकडे. आजोबा नवनाथराव आवाज देतात. आलो आजोबा. पार्थ आवाज देत किचनमध्ये बघत जायला वळतो. आई त्याचा आवाज ऐकून नजरेने काय म्हणून विचारतात. तो त्यांना डोळ्यानेच काही नाही म्हणून सांगून निघून जातो. तो निघून जाताना कावेरी मागे वळते. कोण होता आईसाहेब? हा कोण? कावेरी पाठमोरी पाहत विचारते. अगं, माझा मोठा मुलगा पार्थ आला आहे. मायानगरीवरून तोच होता. 2 दिवस तू खूप घाईत गेली म्हणून तुझी ओळख करून द्यायची राहिली. आईसाहेब कावेरीला बोलतात. अच्छा, म्हणजे घरात सगळ्यांचे लाडके प्रत्येकजण ज्यांची आठवण काढत असतात ते आलेच म्हणायचे. कावेरी हसतच बोलते. हो, माझा दादा आहेच इतका छान की कोणी एकदा त्याला भेटले की त्याची आठवण काढल्याशिवाय राहतच नाही. मानसी पारची तारीफ करत बोलते. आता चला, आधी काम करूया, नंतर हवे तेवढ्या गप्पा मारू. काकी हातातला चहाचा कप बाजूला ठेवत बोलतात. सगळ्यांचा नाश्ता होतो. पार्थला आज चव वेगळी लागते पण तो काही न बोलता सगळा नाश्ता करत असतो. आजोबा, काका आणि बाबा त्यांचा नाश्ता घेऊन बैठकीत बसलेले असतात. लोकांचं येणं सुरू झालेलं असतं. बाबा त्यांच्या समस्या ऐकत असतात तर बाकी सगळे अजूनही नाश्ता करत असतात. आई, आपल्या घरात कोणी आलं आहे का? म्हणजे मगाशी किचनमध्ये मला वेगळी कोणीतरी मुलगी दिसते म्हणून पार्थ पवाराने खाता खाता विचारलं. अरे, ती आपली कावेरी असणार. यश पवार खाता खाता बोलतो. आपली? पार्थ पवार बारीक नजर करून यशकडे पाहत बोलतो. अरे, म्हणजे ती ज्योतिबा मामा आहेत ना, त्यांची भाची आहे आपल्याकडे कामाला. तुला सांगतो दादा, ती इतकी सॉलिड आहे ना की मेलेल्या माणसाला पण हसायला लावेल. मला तर ती भारी आवडते आणि तिच्या हाताला इतकी चव आहे की बास. असं वाटतं आता तिचा हातच खाऊन टाकावा. कावेरी आहेच बेस्ट. सम्राट पवार कावेरीबद्दल भरभरून बोलत असतो. इंटरेस्टिंग. भेटावं लागेल मग मला तुमच्या या कावेरीला. पार्थ पवार खाता खाता बोलतो. तुमने बुलाया और हम चले आए जान. कावेरी त्यांचा आवाज ऐकून गाणं म्हणतच बाहेर येते पण समोर तोच कालचा मुलगा पाहून कपाळावर आठ्या पडतात आणि गाणं उठातच विरतं. तू इथे काय करते? पार्थ पवार तिला पाहून जरा जोरातच बोलतो. कावेरी काही बोलायला जाणार तोच आई बोलतात. पार्थ, ओळखतोस कावेरीला? आई बोलतात तेव्हा कावेरी शांत होते. तिला कळलं होतं की काल आपल्या ज्याच्यासोबत भांडलो तोच या घरचा मोठा मुलगा आहे. आता अजून काही न बोलण्यातच भलाई आहे. ती लगेच शांत होते. शेवटी तिच्या नोकरीचा प्रश्न होता. तिचे एक्सप्रेशन पाहून पार्थला कळतं की ती आता घाबरली आहे. आता खरी गंमत येणार होती. पार्थ पवार तिला इतक्या सहज सोडणाऱ्यातला बिलकुल नव्हता. नाही ओळखत असं नाही पण काल मिरवणुकीत पाहिलं होतं. पार्थ पवार नॉर्मल बोलतो. कसला खोटे बोलतो हा? पण जाऊ दे, मला काय करायचं आहे. कावेरी, आपलं काम कर आणि लवकर निघून जा, नाही तर हा मोबाईल पुन्हा काहीतरी करायचा. कावेरी मनातच बोलते. दादा, अरे ती खूप हुशार आहे. तिला सगळंच येतं. तिच्या मनात आलं ना तर विमान पण चालवेल. मानसी हसतच बोलते. हो का? मग विमान चालवायचं ना. इथे भांडी का पुसत आहे? पार्थ पवार जरा खोचकपणे बोललो. त्याचं बोलणं ऐकून कावेरीला वाईट वाटतं. पार्थ, असं बोलू नये. कोणतंही काम लहान मोठं नसतं. हे तुला पहिल्यापासून शिकवत आलो आहोत, हे विसरलंस का? आईसाहेब त्याचं बोलणं पटत नाही म्हणून थोड्या रागात बोलतात. अगं, म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं. माझं असं म्हणणं होतं की जर ती इतकी हुशार आहे तर मग शिकायचं सोडून काम का करते असं म्हणायचं होतं मला. पार्थ पवार लगेच बाजू सावरत बोलतो. कावेरी काही न बोलताय तेथून निघून जाते. दादा, ती कॉलेजला जाते. ती माझ्याच वर्गात आहे. खूप हुशार आहे ती. पण परिस्थितीमुळे काम करावं लागतं तिला. निर्विका आहे ना, सुशांतची बहीण, तिची खास मैत्रीण आहे ही. सम्राट पवार लगेच कावेरीबद्दल सांगतो. बराच वेळ कावेरी पुराण चालू होतं. पार्थच्या डोक्यात आता तिला कसा धडा शिकवायचा हेच चालू होतं. तिच्या परिस्थितीत त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त त्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. सगळं महिला मंडळ किचनमध्ये काम करत असतात. मानसी कॉलेजसाठी निघून गेले होते. सम्राट पवार आणि यश पवार पण कॉलेजला निघून गेले होते. आईसाहेब, चला मी जाते. आज धन्नो आणली नाही तर पळतच जावं लागेल. कावेरी पायात चप्पल घालत बोलते. अगं थांब ना, मग पार्थ आहे घरी, त्याला सांगते तुला सोडायला. तो नक्की सोडेल. आई कावेरीला बोलतात. पार्थ? कावेरी हळूच ओठातल्या ओठात पुटपुटते. नाही नाही, नको नको, मी जाते पटकन. उगाच त्यांना त्रास कशाला? पार्थ पवारचा चेहरा आठवला तशी ती घाबरून बोलते. बरं, ही होत नाही, उगाच धावपळ करू नको.
तो आहे म्हणून आहे तर तू गेलीच असतेस ना, आई तिला समजात बोलतात. आता जास्त नकार देणं तिला जमणार नव्हतं म्हणून ती मनातच देवाचा धावा करू लागली. देवा वाचव रे बाबा आता तूच. तो राक्षस तर मला सोडणार नाही, काही नाही. आता जर त्याने मला काही केलं ना तर मी त्याचं डोकंच फोडेल. सांगेन मग साहेबांना काय झालं ते. घाबरणार थोडीच मी. कावेरी एकटीच मनात बोलत होती. पार्थ, काकी आवाज देते. पार्थ फोनवर बोलत होता. त्याने पटकन फोन ठेवून दिला. हा काकी बोल, काही काम होतं का? पार्थ मोबाईल खिशात ठेवत बोलतो. अरे जरा वेळ असेल तर कावेरीला तिच्या कॉलेजपर्यंत सोड ना. बिचारीने आज तिची सायकल नाही आणली. चालत गेली तर वेळ होईल. काकी पार्थला सांगतात. बास एवढंच ना, सोडतो मी तिला. सांगा तयार होऊन बाहेर यायला. मी आहे गाडीजवळ. पार्थ बाहेर निघून जातो. मनात तर खूप खुश असतो. तो ज्या संधीची वाट पाहत असतो ते त्याला आपणहून मिळाली होती. आता तो काय करणार हे त्याला चांगलंच माहीत होतं. पार्थ कावेरीची वाट पाहत तिथेच बाहेर गाडीला टेकून डोळ्यावर गॉगल चढून हातात असलेल्या मोबाईलला पाहत उभा होता. काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटली. जणू देवाला सांगत होती, देवा सगळं सांभाळून घे रे. कावेरीने त्याला पाहिलं आणि मग वरती पाहून हळूच डोळे बंद करून काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटली. जणू देवाला सांगत होती. तिच्या पायातल्या पंजनाची छुमछुम पारच्या कानावर पडली आणि त्याने आपली मान वर केली. एका हाताने ओढणी घट्ट पकडली होती. काल झाशीची राणी बनून त्याला बडबड करणारे आज चिगी बिल्ली बनून उभी होते. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर जणू विजयी हास्य पसरले. त्याने तिच्या भोवती गोल फिरत तिला निरखून पाहिलं. तिने डोळे बंद करून घेतले. त्याला वाटत होतं ती घाबरली, पण आता त्याला हे कोण सांगणार की ती पण शेरा सव्वा शेर आहे. ती घाबरली नाही तर तिचा राग आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करत होती. शेवटी कामाचा प्रश्न होता. शक्य तितके शांततेत घ्यायचा प्रयत्न करत होती. चला निघायचं का? पार्थने एक नजर तिच्याकडे टाकत आपल्याच केसातून हात फिरवत ड्रायव्हर सीटवर बसायला निघाला. तिने पटकन मागचा दरवाजा उघडून आत बसायला पाहिलं. काल कसा वागला यावरून त्याचा काय भरोसा म्हणून तिने 10 हात लांब राहायचं ठरवलं. ओ हॅलो, मी काय तुझा नोकर आहे वाटतो का? गप पुढे बस. पार्थ एक नजर मागे तिच्यावर टाकत बोलला. ती मात्र काही ऐकूच आलं नाही. या अविर्भावात तशीच बसून राहिली. तिला वाटलं तो कंटाळून निघेल, पण आता तिला कोण सांगणार तोही तितक्याच अडेल आहे. ठीक आहे, जोपर्यंत तू पुढे बसत नाही तोपर्यंत गाडी इथून जागची हलणार नाही. पार्थ गाडीच्या स्टेअरिंगवरून आपल्या बोटांनी वाजत बाहेर पाहायला लागला. कावेरीने मागूनच त्याचा गळा दाबण्याचं नाटक केलं. झालं असेल तर लवकर पुढे ये, नाही तर अजून उशीर होईल. मला काहीच घाई नाही, पण तुझं कॉलेज. पार्थने बाहेर पाहतच तिला बोलला. तिने रागाने आपल्या दोन्ही मुठ्या आवळल्या आणि पाय आपटत पुढे येऊन बसली. त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. ती पुढे आली तसे त्याने गाडी चालू केली. ती मात्र त्याच्याकडे न पाहता बाहेर पाहत होती. पवार बंगल्यापासून थोडं पुढे आले नसतील तर अचानक त्याने गाडी थांबवली. ते अचानक ब्रेक लागल्याने पुढे डोकं आपटता वाचली होती. कपाळावर सूक्ष्म आठ्या पाडून तिने त्याच्याकडे पाहिलं. तो मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. का कोणास ठाऊक, पण मन तिच्याकडे ओढ घेत होतं. आधीच रंगीबेरंगी माणूस, तो त्यात अशी अप्सरा समोर असल्यावर तो स्वतःला सावरू शकत नव्हता. काय झालं, तो एकटक आपल्याकडे पाहत आहे हे पाहून तिने जरा रागात त्याला विचारलं. इश्श, काय तो राग? अगदी लवंगी मिरच्याने मला तिखट जरा जास्तच आवडतो. तिखटपणाचा खायला मला जरा जास्तच आवडतो. तो तिच्याकडे मिश्रील नजरेने पाहत बोलला. झेपणार नाही म्हणजे प्रत्येक लवंगी मिरची पचतेच असं नाही. विचार पण करू नका, महागात पडेल. कावेरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून ठसक्यात बोलली. पार्थ द वन अँड ऑनली हँडसम मी. आणि मला जमणार नाही असं काहीच नाही. पार्थ तिच्यासमोर आपलीच तारीफ करत बोलला. हँडसम? तोंड बघ आरशात, माकड दिसत आहे. सुटाबुटातलं माकड? कावेरी हसत त्याला चिडत बोलली. ए मूर्ख मुली, तू मला काय बोलतेस? लाखो मुली माझ्या एका नजरेसाठी मागे पुढे करतात आणि एक तू मला या पार्थ पवार तर माकड बोलते? तुझी हिंमत कशी झाली? आमच्या घरात काम करणारी तू साधी नोकर आणि तू मला माकड बोलतेस? तुला असं सोडणार नाही. पार्थला तिने माकड बोललेलं पेक्षा ती त्याच्या हाती लागत नव्हती म्हणून राग आला होता. त्याला पहिल्यांदा कोणीतरी त्याच्याशी वरचढ भेटली होती. त्याने रागातच तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचला आणि तिचा चेहरा आपल्या एका हाताने गच्च पकडला. त्याची नजर तिच्या त्या नाजूक गुलाबी ओठांवर खिळली होती. ती मात्र अचानक असं झाल्याने थोडी गोंधळली होती. तू खरंच पवार आहे याच्यावर माझा विश्वास बसत नाही. कुठे ती देवमाणसं आणि कुठे त्यांच्यात जन्मलेला तू राक्षस? तुझ्या घरात काम करते याचा अर्थ असा नाही की मी माझा स्वाभिमान गहाण टाकला आहे. पैशासाठी काही करणाऱ्या मुलींमधले मी नाही. साहेबांना तुझ्या वागण्याचं कळलं ना तर चापकाने फोडून काढतील तुला.
बापाच्या पैशावर उड्या मारणारा तुला काय करणार इज्जत देणं? माझ्या नादी लागू नको, आधीच सांगते, नाही तर मी खरं साहेबांनी आईला सांगेन. कावेरी आता चिडून त्याला बोलत होती. ती बोलली त्यामुळे पार्थ अजूनच चवताळला होता. आजपर्यंत बऱ्याच मुली त्याच्या मागे पुढे करायच्या, पण त्याला नाही म्हणायची कोणी हिंमत केली नाही. आता मात्र पार्थच्या डोळ्यात राग आणि काही करून तिला चाखायची लालसा दिसत होती. तिने त्याला झिटकारून जणू त्याचा अपमान केला होता. तिच्या ओठांची भीतीने होणारी थरथर अजूनच त्याला तिच्याकडे आकर्षित करत होती. आता त्याचा ताबा सुटत होता. तो तिच्या ओठांवर झोकला. त्याचे गरम श्वास तिला तिच्या एकदम जवळ जाणवायला लागले. तो तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवणार तो सटाक. कावेरीने दुसऱ्या हाताने त्याच्या गालावर चांगलीच लगावली होती. त्याची पकड ढिली झाल्याने तिने त्याला मागे ढकललं. तो मात्र गालाला हात लावून तसाच बसला होता. 2 मिनिट काय झालं काहीच कळायला मार्ग नव्हता. डोकं सुन्न झालं होतं. कावेरी मात्र गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पळाली होती. पुन्हा मागे पाहायची तिची हिंमत झाली नाही. डोळ्यातून पाणी वाहत होतं. कोणीतरी आपल्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करावा हे सहन होत नव्हतं. वाटेने फक्त पळत होते. एका हाताने डोळ्यातलं पाणी पुसत होती. पार्थने ती पळाली तसा रागातच हात समोर असलेल्या स्टेअरिंगवर आपटला. आपण रागात काय करायला निघालो होतो याचा पश्चाताप होत होता, पण तिने आपल्याला मारले याचा राग त्यावर भारी ठरत होता. त्याने स्टेअरिंग पकडत आपलं डोकं त्याच्यावर जोरात आपटलं. तो कधीच पवार गावात आल्यावर चुकीचं वागत नव्हता आणि यावेळी मात्र त्याचा स्वतःवरचा ताबा राहिला नव्हता. हो शेट, तिने घरी कोणाला सांगितलं तर काय होईल हा विचार मनात आला आणि सगळीच मस्ती उतरली. किती केलं तरी घरच्यांच्या नजरेत त्याला पडायचं नव्हतं. तो बाहेर कसाही असला तरी घरच्यांसाठी चांगला होता. त्यांचा विश्वास त्याला तोडायचा नव्हता. त्याने रागानेच आपल्या केसातून हात फिरवला आणि पुन्हा गाडी चालू केली आणि कावेरी गेली त्या बाजूने पळ सुटला. काही करून पुन्हा तिला गाठून तिला घरी सांगू नको म्हणून समजायचं होतं. मग ते प्रेमाने किंवा धमकावून, पण त्याला ते करायचंच होतं. आता आपण पुढच्या भागात पाहू कावेरीच्या आयुष्यात काय होणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.